मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट झाला आणि पाऊस बरसला। ठाण्यातही जोरदार पाऊस झाला। पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। वडाळा परिसरात विजांचा कडकडाट झाला। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं। कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय झाली। मुंबईच्या परळ परिसरात पाऊस बरसला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला। जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली। भुसावळ तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे कापूस, मका, तूर आणि ज्वारी पिकाचं नुकसान झालं। नाशिक शहरात तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने हजेरी लावली। हवामान खात्याकडून पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। गोंदियात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली। परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। कापणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान। मुख्यमंत्री पदावरून प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेंमध्ये कलगीतुरा रंगला। पटेलांच्या टीकेला उत्तर देत नक्कीच मी मुख्यमंत्री होणार असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला। शरद पवार आणि रोहित पवारांची अवस्था फरड्या सापासारखी झालेली आहे अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली। वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। पक्षाच्या कार्यालयात मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांची त्यांनी भेट घेतली। माजी आमदार पप्पू कलानींचे पुत्र ओमी कलानी आणि सून पंचम बिरोबा बनात गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत दसरा मेळावा पार पडला। भांडत बसायची ही वेळ नाही, ओबीसी मराठा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप पडळकरांनी केला। भारताच्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। वरळीतील पारशी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। पालिकेकडून मुंबई पोलिसांकडून रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आली। रतन टाटांच्या निधनानंतर कॅबिनेटमध्ये शोकप्रस्ताव ठेवण्यात आला। रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला। मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। महाराष्ट्र उद्योग भवनाला ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांचं नाव देण्यात येणार आहे। तसंच सरकारकडून उद्योग क्षेत्रात रतन टाटांच्या नावे पुरस्कार दिला जाणार आहे अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली। सरकारकडून महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर गेल्या वर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार सुरू झालेत। सरकारने पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांनाच दिला होता। याच पुरस्काराचं नाव आता बदलून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं ठेवलं जाणार आहे असा सरकारने निर्णय घेतलाय। टाटांचा सगळ्यात जवळचा सहकारी आणि पीएस शांतनू नायडूने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे। रतन टाटांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याकरता मी आयुष्य घालवेन। गुड बाय माय डिअर लाईट हाऊस असं कॅप्शन देत शांतनूने टाटांसोबतचा फोटो शेअर केला। रतन टाटा यांचा पार्थिव सकाळी 10:30च्या दरम्यान एनसीपी इथं नेण्यात आलं। यावेळी शांतनू नायडू हा त्या गाडीच्या पुढे दुचाकीवरून होता। शांतनू दुचाकीने पुढे जात रस्ता मोकळा करत होता। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। गेली 10 वर्ष शांतनू रतन टाटांचा सगळ्यात जवळचा सहकारी आहे। शारदीय नवरात्रोत्सवाचा अष्टमीनिमित्त तुळजाभवानी मातेची तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली। मातेचे हे अलंकार परिधान केलेले रूप पाहण्याकरता भाविकांनी गर्दी केली। नवरात्रोत्सवाच्या काळात 7व्या माळेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले। रुक्मिणी मातेस महालक्ष्मीचा पोशाख परिधान करण्यात आला। सप्तमी निमित्त करवीर निवासिनी अंबाबाईची दुर्गा मातेच्या रूपात पूजा बांधण्यात आली। करवीर निवासिनी अंबाबाई मातेचे हे रूप पाहण्याकरता आणि दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली। मुंबईतील एल्फिस्टन रोडच्या देवीचं यंदा 78वे वर्ष आहे। नवरात्री निमित्त इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। गेल्या 78 वर्षांपासून ही परंपरा अखंड आहे। बुलढाण्यात
GNM द्वितीय वर्षाची परीक्षा सुरू असताना मानसिक आरोग्य परिचर्या विषयाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. 8 ते 10 विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. पुढील कारवाई सुरू आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गर्दीचा फायदा घेत चोरी झाल्याची घटना घडली आहे. लहान मुलाच्या हातातील ब्रेसलेट चोरताना महिला CCTVत कैद झाली आहे. महिलेला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय.